Cancer Healer Center, a new beginning. रक्तस्राव होणाऱ्या रुग्णावर 5.5 तास दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात उपचार नाहीत। गर्भवती ईश्वरी भिसेचा मृत्यूला रुग्णालयाच दोषी। राज्य सरकारच्या समितीच्या अहवालातून आरोप। गर्भवती मृत्यू प्रकरणात दीनानाथ मंगेशकर रुग्णालयानं पत्रकार परिषद गुंडाळी। पत्रकार प्रश्न विचारत असताना संचालक डॉक्टर धनंजय केळकर निघून गेले। डॉक्टरांनी डिपॉझिट मागण्याची पद्धत आमच्या रुग्णालयात नाही, मात्र त्या दिवशी डॉक्टरांच्या मनात काय आलं आणि त्यांनी 10 लाख डिपॉझिट नमूद केलं। मंगेशकर रुग्णालयाचे डीन डॉक्टर धनंजय केळकरांचं उत्तर। मंगेशकर रुग्णालयातील डॉक्टर सुश्रुत घैसास यांचा राजीनामा। गर्भवती ईश्वरी भिसे मृत्यू प्रकरण वादात प्रसूतीसाठी 10 लाख डिपॉझिट मागितल्याचा ठपका। दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाच्या मगरुरी आणि हलगर्जीपणामुळे गर्भवती महिलेचा मृत्यू। रुग्णासमोरच 10 लाखांची मागणी करण्यात आली। रुपाली चाकणकर संतापले। दीनानाथ मंगेशकर रुग्णालयातील गर्भवतीचा मृत्यू नव्हे हत्या। डॉक्टर सुश्रुत घैसास यांच्या 24 तासाच्या आत कारवाई करा। खासदार सुप्रिया सुळे आक्रमक। अक्षय शिंदे एन्काउंटर प्रकरणी हायकोर्टाचा राज्य सरकारला दणका। संबंधित 5 पोलीस अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याचे राज्य सरकारला आदेश। प्रकरणाचा पुढील तपास मुंबई पोलीस करणार। प्रशांत कोरटकरच्या जामिनावर 9 एप्रिलला निकाल। कोल्हापूर सत्र न्यायालयातील आजची सुनावणी पूर्ण। महापुरुषांचा अवमान केल्याप्रकरणी कोरटकर सध्या न्यायालयीन कोठडीत। कुणाल कामराला मद्रास हायकोर्टानं दिलासा कायम। कामराला 17 एप्रिलपर्यंत अंतरिम संरक्षण, तर खार पोलीस ठाण्यातील FIR रद्द करण्यासाठीच्या याचिकेवर सुनावणी उद्या होणार। राज ठाकरेंविरोधात सुप्रीम कोर्टात याचिका। राज ठाकरेंच्या भडकाऊ भाषणामुळे हिंदी भाषिकांवर हल्ले होत आहेत। उत्तर भारतीय विकास सेना प्रमुख सुनील शुक्लांची याचिका। निवडणूक आयोगानं मनसेची मान्यता रद्द करण्याची मागणी। घरगुती गॅस सिलेंडरच्या किमतीत 50 रुपयांची वाढ। राज्यात सिलेंडर 853 रुपयांना मिळणार, तर उज्ज्वला योजनेच्या सिलेंडरची किंमत 500 ऐवजी 550 असणार। पेट्रोल आणि डिझेलवरील उत्पादन शुल्कामध्ये 2 रुपयांची वाढ। मात्र देशभरात पेट्रोल डिझेल महागणार नाही। हा खर्च पेट्रोलियम कंपन्या उचलणार। निर्णयाच्या अर्ध्या तासांनंतर सरकारचं स्पष्टीकरण। शेवटी मोदीजींनी टेरिफला चोख प्रत्युत्तर दिलं। अमेरिकेनं भारतावर लावलेल्या 26% टेरिफवरून राहुल गांधींनी मोदींवरती निशाणा। पेट्रोल डिझेलवरील कर आणि गॅस सिलेंडरच्या दरवाढीवरून डिवचला। संत ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचं 19 जूनला प्रस्थान। आळंदीच्या आजोळघर गांधी वाड्यातून प्रस्थान करणार। 5 जुलैला पालखी पंढरपुरात दाखल होणार। 6 जुलैला आषाढी वारीचा सोहळा। TV9च्या इंडियन टायगरेस अँड टायगरेसेस मोहिमेतील 28 सुपरस्टार फुटबॉल खेळाडू युरोपमधून भारतात परतले। केंद्रीय क्रीडा मंत्री मनसुख मांडवियांकडून खेळाडूंचं स्वागत। खेळाडूंना शुभेच्छा। 2026च्या ऑलिम्पिकसाठी कठोर परिश्रम करण्याचं आवाहन। Cancer Healer Center, a new beginning.